नमस्कार मंडळी, द डिलिशियस फाइल्समध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पांसाठी अतिशय सोपे आणि झटपट बनणारे मोदक बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला शेंगदाणे, 10-12 बदाम, 10-12 काजू, खजूर आणि विलायची पावडर। हे सर्व तुम्ही कमी जास्त करू शकता। सर्वप्रथम आपण काजू, बदाम आणि शेंगदाणे 2 ते 3 मिनिटे परतून घेऊ आणि ते थंड करून घेऊ। हे सर्व थंड होईपर्यंत आपण खजूर मधल्या बिया आणि त्याचे देठ काढून घेऊ। रेसिपी फार सोपी आहे, अगदी 10 मिनिटात तुम्ही मोदक तयार करू शकता। तुमच्याकडे खजूर नसेल तर तुम्ही गूळ घालू शकता, म्हणजे फक्त गुळाचे आणि शेंगदाण्याचे मोदक सुद्धा छान लागतात। चला, खजूर मधल्या बिया काढून झालेल्या आहेत आणि आपले शेंगदाणे सुद्धा थंड झालेले आहे। त्याचे काही साल काढून घ्या आणि मिक्सरला वाटून घ्या। इथे आपल्याला एकदम बारीक किंवा एकदम जाडसर पावडर करायची नाही, म्हणजे अगदी थोडं जाडसर ठेवायचं। आता आपण खजूर सुद्धा मिक्सरला वाटून घेऊ। खजूर बारीक करताना मिक्सर चालू बंद करून वाटायचं, एकसारखं मिक्सर चालवायचं नाही। आता खजूरची पेस्ट सुद्धा आपल्याला फक्त 2 मिनिटे परतून घ्यायची आहे। खजूर लगेच मेल्ट होतात आणि आता आपण त्यामध्ये घालूया बनवलेली पावडर। पावडर मिक्स करून झाली की गॅस लगेच बंद करायचा आणि त्यावर घालायचं 1 चमचा तूप। हे तुम्हाला आत्ता जरी थोडं कडक वाटलं तरी याचे मोदक अगदी सॉफ्ट होतात। आपलं वाटण तयार आहे आणि आता हे थंड झालंय, त्याला हाताने मळू शकता। तुम्हाला हवं असल्यास आणखी काही गोष्टी तुम्ही यात ॲड करू शकता किंवा जे काही नसतील ते काढूही शकता। आणि अशा प्रकारे तुम्ही मोदक तयार करून घ्या। तुम्हाला ज्या प्रकारे डिझाईन द्यायची असेल किंवा त्याला छानपैकी सजवायचं असेल तसंही तुम्ही करू शकता। आपल्या या चॅनलवर उकडीचे मोदकांची रेसिपी आणि पानाच्या मोदकाची रेसिपी सुद्धा अवेलेबल आहे, ते सुद्धा बघा। आणि हा बनलाय आपला छानपैकी मोदक। अशाच प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या आणि गणपती बाप्पाला खाऊ द्या। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।